नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला एक आता पाण्याचा उघडाव भेटल्याच्यानंतर आपल्याला त्यामधून एक आपल्या अद्रकीची सुरक्षा कशी ठेवल्या जाईल आणि अद्रक आपली सडमधून कशी थोड्या प्रमाणात वाचवल्या जाईल. कारण की टेम्परेचर खूप वाढल्या कारणाने ऊन आणि सावली तर अशा कारणाने आपल्या ज्या बेडच्या बाहेरच्या साईडच्या ज्या पूर्ण मुळे दिसतात त्या आता एक सततचा पाणीचा चालू असल्या कारणाने आपल्या मुळ्यांची डेव्हलप चांगले झाले कारणाने आता बाहेरच्या साईडला ज्या मुळ्या दिसतात तुम्हाला लगेचच आपण थोडी माती हटवली की लगेचच आपल्याला मुळी दिसून येते, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रमाणात मुळी तर आता या स्टेजला आता ऊन आणि सावली चालू आहे. तर लगेचच ऊन जर पडलं तर एक भयानक कडक ऊन पडत आहे. तर या साईडला जे आपल्या बाहेरच्या साईडला मुळ्या दिसत आहेत त्या पूर्ण कुजणाऱ्या आहे. कारण की टेम्परेचर खूप आहे आणि त्यामध्ये ढगाळ आणि परत ऊन येतं आहे. तर अशा याच्यामध्ये बरेचसे शेतकरी पाणी सोडतात. पाणी सोडल्याच्यानंतर त्यामध्ये गरम भाप तयार होऊन आपल्या आले प्लॉटमध्ये गरम भाप सकाळच्या टायमाला जर पाणी सोडलं तर ठीक आहे. जर दुपारच्या टायमाला जर आपण आले प्लॉटमध्ये जर पाणी सोडलं तर त्या पाण्यामधून आपल्याला आपल्या आले अद्रकीमध्ये मुळ्यांची कूज होऊ शकते. कारण की पाणी सोडले वरून टेम्परेचर जास्त आहे आणि ते बाष्पीभवन व्हायच्या टायमाला त्यामधून आपल्याला गरम असं एक टेम्परेचर जास्त असल्या कारणाने ते पूर्ण बेड सरद गरमसारखं होऊ शकते. त्यामधून जर गरम आतमध्ये बेडमध्ये गरम पाणी जर झाला तर ते आपल्या मुळ्यांना 100% कुजू शकते. कुजल्याच्यानंतर आपल्या आले प्लॉटमध्ये ऊन चालू असताना 100% सड लागणार म्हणजे लागणार. तर अशा प्रकारे आपल्याला एक नियोजन तयार करून घ्यायचं आहे. सकाळी आपल्याला रात्री जिथलं होईल तिथलं रात्री चालू करायची मोटर किंवा सकाळी एक 10च्या नंतर 10 11 11:30च्या आत मोटर चालवायची. आपल्याला दुपारून मोटर चालवायची नाही, पाणी लावायचं नाही बिलकुल बी. कुठलंही वॉटर सोल्युबल खत असो काही असो तर आपल्याला 3च्या नंतर किंवा सकाळी सोडून घ्यायचं आहे. दुपारच्या टायमाला सोडायचं नाही. कारण की आता टेम्परेचर जास्त लागल्या कारणाने आपल्या आले प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता अतिशय कडक ऊन पडत आहे सध्या. तर या गोष्टीवरचं ध्यान जर ठेवलं पुन्हा अशा बारीक बारीक गोष्टीवरती आपल्या आले प्लॉटमध्ये कुठलीही सड दिसणार नाही, काही नाही. सकाळच्या टायमाला औषध फवारणी जर करायची असेल तर सकाळच्याच टायमाला करायची आपल्याला. त्यानंतर पाणी जर सोडून घ्यायचे, त्या पाण्याद्वारे जर आपल्याला काही इतर खत असो किंवा वॉटर सोल्युबल खत असो किंवा काही इतर सोडायचं असेल तर आपल्याला ते रात्री किंवा सकाळी सोडून घ्यायचं आहे. जेणेकरून ते सकाळपर्यंत आपल्या बेडचा ओलावा थोडा कमी होईल आणि ते पाण्याचं निचरं पूर्ण बेडमध्ये होऊन जाईल. लगेचच आपण सकाळी दुपारी जर पाणी लावलं ते चालू पाणी असताना वरतून ऊन पडत असतं, लगेचच बेड गरम झाल्या कारणाने आपल्या मुळ्यांची 100% कूज होऊन त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात आपल्या आले प्लॉटमध्ये स्पॉट लागू शकतात सडचे किंवा मुळकूजचे. जास्त तर मुळकूज होणार, 100% मुळकूज होणार. त्यासाठी आपल्याला पाण्याचं नियोजन हे रात्री किंवा सकाळी 11 11:30च्या नंतरच आपल्याला पाण्याचं नियोजन आटपून घ्यायचं आहे. बरं, 2च्या 3च्या आणि 12च्या टायमाला जर आपण आले प्लॉटमध्ये जर पाणी लावल्या कारणाने तर 100% आपल्या आले प्लॉटमध्ये मुळकूज होणार. परत आपल्याला त्यावरती परत खर्च करावा लागणार. हुमिक म्हणा किंवा मायक्रोरायझा म्हणा, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यामधून जैविकसारख्या त्या करावं लागेल. त्यासाठी आपल्याला आपला खर्च वाढून जाईल. तर त्यासाठी आपल्याला पहिलेच आपल्याला नियोजन तयार करून आपलं यातून आपला नुकसान होईल का तोटा होईल, नुकसान होईल का फायदा होईल, यातूनच आपल्याला पहिले नियोजन ठेवून काम करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या आले प्लॉटमध्ये नियोजन ठेवून आपण इथपर्यंत आपला आले प्लॉट डेव्हलप केला. तुम्ही बघू शकता आपल्या आले प्लॉटमध्ये आता सध्या तर पाणी आपण लावलं नाही. कारण की आज थोडं टेम्परेचर जास्त असल्या कारणाने तर आपण पाणी जास्त तर एक रात्रीच्या टायमाला जर पाण्याचा थोडा उघडाव भेटला तर त्यानंतर आपण रात्रीच्या टायमालाच पाणी सोडत असतो किंवा सकाळच्याच टायमाला. दुपारच्या आणि 12च्या टायमाला आपण पाणी सोडत नसतो अद्रकीला. कारण की त्यामधून आपण जे पाणी सोडत असतो ते तुम्हाला सांगितलंच मी, त्यातून आपल्याला चालू पाण्यामध्ये जर वरतून ऊन जर असले कडक तर आपल्या 100% आले प्लॉटमध्ये मुळकूज होणार. मुळकूज झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी सड लागण्याचे चान्सेस 100% असणार.
तर ज्या ठिकाणी आपल्या आले प्लॉटमध्ये सड लागले होते तुम्हाला तर दाखवलोच मी मागच्या व्हिडिओमध्ये. परत तुम्हाला मी एक आपल्या ज्या ठिकाणी सड लागले होते तर त्या ठिकाणी मी तुम्हाला जाऊन दाखवतो की आपल्या आले प्लॉटमध्ये सड सरासरी म्हटलं आज तर 35 ते 40 दिवस कंप्लीट होऊन गेले आपल्या सड लागल्या त्या ठिकाणी सड लागून. तर सड लागल्याच्या नंतर आपण त्यावरती चांगल्या प्रकारे नियोजन ठेवून काम करून घेतले. तर अतिशय आपल्याला त्यामधून चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटला. तुम्ही बघू शकता यावरती आपण चांगल्या प्रकारे आपण काम करून जागेवरती जाळून टाकले. कुठलेही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं या ठिकाणी पण झालं नाही, या ठिकाणी पण झालं नाही आणि या ठिकाणी कुठलेही आपल्या आले प्लॉटमध्ये स्पॉट दिसत नाही. जे काय होतं ते या ठिकाणी आपण पूर्ण नाहीसं करून टाकलं त्याला. अशा प्रकारे आपण नियोजन ठेवून काम करून घेतले. आता यावरती परत आपल्याला आता एक त्यामध्ये परत आपल्याला त्या ठिकाणी ड्रिचिंग करून घ्यायचे जेणेकरून ते त्यामधले किडे पूर्ण नाहीसं होऊन पुढच्या साईडला जाणार नाही, या साईडला जाणार नाही किंवा या साईडला जाणार नाही. परत आपण या ठिकाणी टाकल्यानंतर परत एक दुसऱ्या ठिकाणी झाल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी बी टाकलं होतं. त्या ठिकाणी बी आपल्या ज्या अद्रकीमध्ये थोडी प्रमाणात सड लागले होते ते जागेवरती आपण स्टॉप करून एकदम अशाच प्रकारे आपण त्या ठिकाणी नियोजन करून पूर्ण नाहीसं करून टाकलं. मी सांगतच असतो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये की नियोजन तयार करणं हे खूप गरजेचं आहे. एवढं 100% आजपर्यंत कुठल्याही औषधांना थांबलं नाही. जागेवरती वाळून त्यामधून पूर्ण तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचं आपल्या या साईडला एवढं झाड वाढल्याच्या नंतर पण आपल्या आल्या प्लॉटमध्ये या साईडला गेलं नाही आणि या साईडला गेलं नाही. त्या ठिकाणी बी त्या ठिकाणी आपण पहिल्या वारीला जे तुम्हाला व्हिडिओ टाकला होता त्या ठिकाणी बी आपण चांगल्या प्रकारे नियोजन ठेवून काम करून सगळ्या मिक्स करून त्यामध्ये दवाचा किंवा त्या ठिकाणी आपण झाडावरती टाकून नळेमध्ये टाकून चांगल्या प्रकारे काम करून घेतले. तर अशाच प्रकारे आपल्या त्या ठिकाणी पण सड कंट्रोल आहे. या 2 ठिकाणी असल्या कारणाने ही एक तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की आपली सड नसून यामधून आपल्याला कंदमाशीचा अटॅक आपल्या प्लॉटमध्ये झाला होता 1 ते 2 ठिकाणी. ती पण आपण जाग्यावरती स्टॉप करून टाकली. अशा प्रकारे आपण नियोजन करून एक सडवरती तुम्हाला 100%च म्हणू शकतो आपण याला. कारण की एवढे 40 दिवस झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला एक झाड दिसत नाही. पुढच्या साईडला पण नाही, या साईडला बी नाही, पलीकडच्या साईडला बी नाही. मुळी तर या अद्रकीच्या झाडाची जर मुळी इथपर्यंत जायला असेल तर हे पण जायला लागत होतं आपल्याला. तर या ठिकाणी आपल्या कुठल्याही गोष्टीची अडचण नाही. अशा प्रकारे नियोजन ठेवून आपल्या अद्रकीमध्ये काम करून घेतले आपण. आणि जास्त आपल्याला मी सांगतच असतो तुम्हाला नियोजन ठेवून आपल्याला कुठलंही काम करायचं आहे. पाण्याचं अतिशय आता ऊन पडत आहे तर त्यामध्ये आपल्याला योग्य प्रकारे पाण्याचा वापर आपल्याला केव्हा केला जाईल, सकाळी किंवा संध्याकाळी किंवा रात्री, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आता. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.